तर नाना पटोलेंच्या व्हायरल चॅटवरून वंचित आघाडी आता आक्रमक झाली आहे। वंचितला सोबत घ्यायचं नाही तर तसं जाहीर करा असं यावेळी बोलण्यात आलंय। तर पत्रकाराच्या चॅट स्क्रीनशॉटचा वंचितकडून हवाला देखील देण्यात आलाय। काँग्रेसला वंचितची आघाडीच करायची नाहीये का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। त्या चॅटच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचा आता नाना पटोले यांना जाहीर सवाल देखील बघायला मिळतोय। नाना पटोलेंच्या व्हायरल चॅटवरून आता वंचित आघाडी आक्रमक झाली आहे। वंचितला सोबत घ्यायचं नाही तर तसं जाहीर करा असं देखील त्या चॅटमध्ये बोलण्यात आलंय। तर पत्रकाराच्या चॅट स्क्रीनशॉटचा वंचितकडून हवाला देण्यात आलाय। काँग्रेसला वंचितची आघाडी करायची नाहीये का असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतोय वंचित आघाडीकडून। तर नाना पटोलेंना असं म्हणत आता वंचित आघाडीकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। तर वंचित आघाडीकडून नेमकं काय ट्विट करण्यात आलंय पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाना पटोलेंनी व्हॉट्सअॅपवरती जो मेसेज व्हायरल होतोय तो मेसेज खरा आहे का? वंचित आघाडीकडून हा सवाल उपस्थित केला जातोय। तुम्हाला प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत घ्यायचं नाहीये का? तसं असेल तर हे सांगा, हा खोटारडापणा करू नका असं वंचित आघाडीकडून ट्विट करण्यात आलंय। तर महाराष्ट्रातल्या दलित मुस्लिमांना मूर्ख बनवू नका, 2019 मध्ये देखील तुम्ही असंच केलं आणि आम्हाला बदनाम केल्याचं वंचित आघाडीकडून बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। ज्योत्स्ना, आपण बघतोय नाना पटोलेंच्या व्हायरल चॅटवरून आता वंचित आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय, नेमकं काय प्रकरण आहे? अगदी बरोबर आहे। वंचित बहुजन आघाडी आहे त्यांनी वारंवार इंडिया आघाडीला पत्र लिहून जी आहे ती लोकसभेच्या तिकीट वाटपाची आणि एकूणच जागेविषयीची त्यांचं मत मांडलंय। त्याच्यामध्ये 12-12-12-12 फॉर्म्युला जो आहे म्हणजे 12-48 टोटल जागा ज्या आहेत लोकसभेच्या त्यासाठी वंचित प्रयत्न करते आणि चारही पक्षांना ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या चारही पक्षांना समसमान वाटा मिळू दे असं म्हणून वंचितने पत्र लिहिलंय। तर दुसरीकडे नाना पटोले जे आहेत त्यांनी त्यांचा एक स्क्रीनशॉट जो आहे चॅटिंगचा तो व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये वंचितला सोबत घ्यायचं की नाही अशा प्रकारचं जे काही वक्तव्य जे आहे ते नाना पटोलेंनी त्यांच्या चॅटमध्ये केलेलं आहे। त्यावरून वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आक्रमक झालेली आहे। त्यांनी नाना पटोले यांचे जे चॅटिंगचं स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा शेअर केलंय, ते सुद्धा माध्यमांना दाखवलंय आणि त्यांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना जाहीरपणे सवाल केलेला आहे की तुम्हाला वंचितला इंडिया आघाडीचा भाग बनवून घ्यायचा आहे की नाही, येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला सोबत घ्यायचं आहे की नाही अशा प्रकारचा थेट सवाल जो आहे तो आता नाना पटोले जे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीने विचारलेला आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की इंडिया आघाडी असो किंवा महाराष्ट्रामध्ये वंचितला घेण्याच्या बाबतीत जे असो, जर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत जर इंडिया आघाडी विश्वास व्यक्त करत नसेल तर मात्र इंडिया आघाडीमध्ये सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना थेट दिल्ली हायकमांड जे काँग्रेसचे आहेत। अगदीच ज्योत्स्ना, खरं तर धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता नाना पटोले यांच्या विरोधात वंचित कुठेतरी आक्रमक झाली आहे। वंचितला सोबत घ्यायचं नाही तर तसं जाहीर करा असं वंचितकडून ट्विट करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।